चांदवड येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या संगीता भालचंद्र क्षत्रिय या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची अंदाजे 81,000 रुपये किमतीची सोन्याची पोत गर्दीचा फायदा घेत 2 अनोळखी महिलांनी लांबवली। ही घटना 14 जुलै रोजी घडली होती। त्यानंतर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महिला गणूर चौफुली परिसरात आढळून आल्या। पोलिसांनी संशयावरून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। चौकशीत दोघींची नावे संगीता अतिशय सकटे वय वर्ष 35 व संध्या वीरू सकटे वय वर्ष 30 दोघीही इंदूर मध्य प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले। या तपासात चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तसेच नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी गुन्हा उघडकीस आल्याची माहिती दिली। चांदवडचा जो आठवडी बाजार आहे सोमवारचा, या आठवडी बाजारामध्ये ज्या फिर्यादी महिला आहेत त्या आपला बाजार करण्यासाठी आलेल्या असताना साधारण संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन 2 अज्ञात महिला आहेत, त्या मध्य प्रदेशच्या आहेत, त्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील एक सोन्याची पोत जिची किंमत जवळपास 81,000 रुपये आहे ती पोत हिसकावून गर्दीचा फायदा घेऊन ते पळून गेले। परंतु जसा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक वाघ आणि इथली डीबी, एलसीबी आणि इथले अंमलदार या सर्वांनी पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील आणि ॲडिशनल पोलीस एसपी मालेगाव साहेब श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांचं व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्या महिलांचा शोध घेतला आणि 16 तारखेला त्या महिलांना अटक केली आणि त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जो चोरी केलेला मुद्देमाल होता, त्यांनी जी रॉबरी केलेली होती, जबरी चोरी, तो मुद्देमाल पूर्णपणे 100% चांदवड पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे। त्या सर्व टीमचं पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केलेलं आहे। या महिलांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड 4 दिवसांचा देण्यात आलेला होता। या महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या 2 महिला राजेंद्र नगर, इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणच्या रहिवासी असून महाराष्ट्रभर त्या अशा प्रकारचे गुन्हे करतात असं तपासामध्ये त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे। आता पुढचे इतर जे पोलीस स्टेशन्स आहेत ते सुद्धा त्यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडून या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये विचारपूस करतील। तर जनतेला या निमित्ताने आवाहन आहे की आपले जे काही अशा प्रकारचा गुन्हा झाला असेल किंवा कुठं चोरी त्यांना काही वाटत असेल, संशयित महिला दिसत असतील तर तातडीने आम्हाला कळवण्यात यावं, जेणेकरून अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये आम्हाला मदत होईल।